आज आहे दिवस 6वा आणि मी गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवत आहे उकडीचे मोदक. तर चला सारण तयार करून घेऊ. सर्वात प्रथम मी एका कढईत इथे 1 चमचा भर तूप टाकलं आहे. 2 वाटी मी इथे फ्रेश कोकोनट ताजे नारळ वापरले आहे. त्याचमध्ये मी थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि 1 चमचा खसखस टाकले आहे आणि 1 वाटी गूळ. तर हे आपल्याला मिश्रण चांगलं मिक्स करून त्याला परतून घ्यायचं आहे. गूळ विरघळेपर्यंतच आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे. आता आपण उकड काढून घेऊया. तर एका कढईत मी इथे 2 वाटी पाणी टाकलं आहे. चवीपुरतं मीठ, थोडीशी साखर आणि 1 चमचाभर तूप आणि पाण्याला उकळी आल्यानंतर त्याच सेम वाटीने आपल्याला इथे 2 वाट्या तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे. पीठ ॲड करून झाल्यानंतर तुम्हाला हे पटकन होईल तेवढं लवकर तुम्हाला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि 10 मिनटं तसंच झाकून ठेवायचं आहे गॅस बंद करून. 10 मिनटं झाल्यानंतर एका परातीत तुम्हाला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि एखाद्या चमच्याच्या किंवा ग्लासच्या सहाय्याने तुम्हाला हे किंवा मॅशरनी तुम्हाला हे मिक्स करून घ्यायचं आहे, कारण की पीठ खूप गरम आहे. थोडंसं गार झाल्यानंतर तुम्ही ह्याला हाताने कमीत कमी 5 ते 7 मिनिट चांगलं मळून घ्या आणि सॉफ्ट गोळा होईपर्यंत तुम्हाला हे मळून घ्यायचं आहे. असं केल्याने तुमची पारी तुटणार नाही. तर आता मी एक मोदक तुम्हाला असा बनवून दाखवत आहे आणि एक तुम्हाला मी साच्यातला पण मोदक बनवून दाखवेल. तर मला पण मोदक बनवण्याची जास्त काही प्रॅक्टिस नाही आहे. त्यामुळे मी ह्या कळ्या वगैरे काउंट करत नाही. एका पारीमध्ये जेवढ्या कळ्या पडतील तेवढ्या मी पाडते आणि अशा पद्धतीने मग मी बनवून झाल्यावर त्याच्यामध्ये सारण भरून एकाच डायरेक्शनला हे मोदक बंद करून घेते. एकदा का प्रॅक्टिस केली तर तुम्हालाही जमून जाईल हे. तर अशा पद्धतीने एकाच डायरेक्शनला आपल्याला हा मोदक बंद करून घ्यायचा आहे. आणि वर जे काही एक्स्ट्रा पीठ उरेल ते आपल्याला काढून घ्यायचं आहे, कारण वाफवल्यानंतर मग आपल्याला मोदक पिठाळ नको लागायला, म्हणून आपण जेवढं पण एक्स्ट्रा पीठ आहे ते आपण अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे आणि मोदकला चांगला शेप द्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा दिसत आहे हा मोदक. अशाच पद्धतीने मी बाकीचे पण मोदक बनवून घेत आहे. त्याआधी मी तुम्हाला एक साच्यातला पण मोदक बनवून दाखवणार आहे. तर पीठ घेऊन आपल्याला इव्हनली स्प्रेड करायचं आहे सर्व बाजूंनी आणि एक होल करून आपल्याला हे सारण भरून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर एक छोटीशी पारी आपल्याला करून त्याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे. तर हे अशा पद्धतीने दिसत आहे आणि हा आपला कळ्यांचा मोदक. तर चाळणीत ठेवायच्या आधी तुम्हाला प्रत्येक मोदकाला केसरनी डेकोरेट करायचं असेल तर करू शकता आणि 10 मिनटासाठी आपण ह्याला वाफवून घेणार आहेत. तर 10 मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपले मोदक किती सुंदर दिसत आहे. अशी तुपाची एक धार सोडायची आणि गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचा. सोबतच तुम्हीही गरमागरम मोदकांचा आस्वाद घ्या. थँक यू फॉर वॉचिंग.